श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 145. दयानंद स्वामींनी रासलीला सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, भागवतातील रासक्रीडेचे 5 अध्याय भागवताचेही पंचप्राण आहेत आणि भक्तिशास्त्राचेही पंचप्राण आहेत, असं श्रीधर आणि विश्वनाथ हे टीकाकार सांगतात. अगदी खरं आहे हे. प्रेमयोगाचं इतकं सुंदर, इतकं हृदयस्पर्शी वर्णन कुठेच मिळत नाही. शुकदेव सांगतात, स्वतःच्या प्रयत्नाने कुणीच मुक्त होत नाही. मुक्ती लाभते केवळ ईश्वराची कृपा झाली तरच. भक्त भगवंताला पूर्णपणे शरण गेला, आत्मसमर्पण केलं तरच भगवंत आपलं रूप त्याला दाखवतात आणि आपल्यात समाविष्ट करून घेतात. मग आत बाहेर सगळीकडे भगवंत दिसायला लागतो. वेदांतात सांगितलेला आत्मसाक्षात्कार तो हाच आहे. गोपींना हीच अवस्था प्राप्त झाली. त्या मुक्त झाल्या. केवळ भगवंतावर प्रेम केलं तरच त्या प्रेमाचं उन्नयन होतं, भगवंताशी ऐक्य अनुभवता येतं आणि मुक्ती मिळते. दयानंद स्वामी भावाविष्ट होऊन ओव्या सांगत होते आणि त्यांना दिसलं समोर गोपाळकृष्ण स्वयं उभे आहेत, मनापासून ऐकतायत. ओव्या सांगत सांगत भावावस्थेत गेलेल्या दयानंद स्वामींनी शेजारचा पाठ गोपाळकृष्णांपुढे सरसावला आणि बसायची खूण करून ते भरभर पुढील ओव्या सांगू लागले. रात्री वनात गोपी समोर आल्या तेव्हा गोपाळकृष्ण आश्चर्याने म्हणाले, तुम्ही सुखरूप तर आहात ना? गोकुळात सारे खुशाल तर आहेत ना? अशा घोर रात्री इथे जंगलात आलात म्हणून विचारतोय. मला बघायला आला असाल, हे वन बघायला आला असाल तर बघितलं तुम्ही. आता घरी परत जा. आपल्या कुटुंबियांची सेवा करा, त्यातच तुमचं हित आहे. कुलीन स्त्रियांनी अशा वेळी घराबाहेर पडणं उचित नाही. हे ऐकून गोपी खिन्न झाल्या. आम्ही सगळ्याचा त्याग करून तुझ्या सेवेसाठी आलोय. तुझं दास्य मागतोय. आजवर इतक्या भक्तांचा, इतक्या मुमुक्ष जनांचा तू स्वीकार केलास, तसा आमचाही कर ना स्वीकार. नाहीतर विरहाग्नीत आम्ही दग्ध होऊन जाऊ आणि तुझ्याशी चिरमिलन होईल. त्याशिवाय आता आम्हाला दुसरी गतीच नाही. गोपींचं हे विमल विकल आवाहन ऐकून गोपाळकृष्ण हेलावले. त्यांच्याबरोबर क्रीडा करू लागले. त्यामुळे गोपींना वाटलं, आम्ही किती भाग्यवान, किती श्रेष्ठ. म्हणून तर भगवंताशी रासक्रीडा खेळायला मिळतेय. गोपींच्या मनात अभिमान आला आणि तो अभिमान आला आहे याची जाणीव होताच गोपाळकृष्ण अदृश्य झाले. भक्तांच्या हृदयात मीपणा आला की त्याला भगवंताचा साक्षात्कार होऊच शकत नाही, हे भगवंतांना इथे दाखवायचं होतं. समोर पाटावर बसलेले गोपाळकृष्ण अगदी उत्सुकतेने ऐकत होते. दयानंद स्वामींचं हे शेवटचं वाक्य ऐकून गोपाळकृष्ण संतुष्ट झाले. हसत हसत मान डोलवून त्यांनी प्रसन्न मुद्रेनं होकार दिला. हे पाहून दयानंद स्वामी अधिकच खुलले. रंगात येऊन पुढील कथाभाग सांगू लागले. म्हणाले, गोपाळकृष्ण अदृश्य होताच गोपी वेड्या पिशा झाल्या. त्यांना हाका मारत मारत वनामध्ये सर्वत्र शोधू लागल्या. त्या स्वतःला विसरल्या. गोपाळकृष्णांशी एकाकार झाल्या. गोपाळकृष्णांच्या लीला आठवून गुणगायन करू लागल्या. त्या लीलांचा अभिनय करू लागल्या. त्यांच्या मनातील मीपणाची भावनाच नाहीशी झाली. केवळ तूच फक्त, ही भावना आली. गोपाळकृष्णांच्या नाजूक पायांना खडे काटे टोचतील या काळजीने त्या चिंतामग्न झाल्या, दुःखी झाल्या. पूर्ण शरणागतीची अवस्था झाली. गोपींचा हा भाव जाणून गोपाळकृष्ण प्रसन्न हसले. ते पुन्हा प्रगटले आणि गोपींबरोबर रास मंडळामध्ये नृत्य करू लागले. गोपींनी गोपाळकृष्णांना जिंकलं ते कामभावनेनी नव्हे, तर अनन्य होऊन, पूर्ण शरणागतीची अवस्था प्राप्त करून. प्रेमिकांच्या मनात ईश्वराबद्दल दिव्य बोध असेल तरच ईश्वर प्राप्ती होते, नाहीतर केवळ दुःख देणारे लौकिक प्रेमच राहतं. गोपींच्या हृदयात सतत हा दिव्य बोध आहे. नारद मुनी सांगतात, वेदांत सिद्धांतो नृत्यती. वेदांताचा सिद्धांत असलेलं परब्रह्म म्हणजे साक्षात ईश्वर आपल्याबरोबर नृत्य करतोय, हा गोपींचा भाव दिव्य होता. म्हणूनच त्या तरुण गेल्या. शेवटी शुकदेव रासलीलेची फलश्रुती सांगतात. जो कोणी ही गोपींची प्रेमकथा श्रद्धेने श्रवण करेल,
कल्याण कामनेने इतरांना निवेदन करेल, त्याला परमभक्ती प्राप्त होईल आणि त्याच्या हृदयातील काम हा महाभयंकर असाध्य रोग कायमचा नाहीसा होईल. रासलीलेची ही फलश्रुती आहे. दयाळराव स्वामींनी आज निरूपण पूर्ण केलं आणि एका भावावस्थेत ते धुंदीत घरी निघून गेले. श्रीराम समर्थ श्रीराम.